आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 120 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले, तर डीएनए चाचणीद्वारे आतापर्यंत 162 मृतांची ओळख पटली। आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी देणं शक्य नाही, मी मंत्री असताना लाडकी बहीण योजनेसाठी निधी दिला नव्हता, आमदार विजयकुमार गावित यांचं वक्तव्य। देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा, महाराजांच्या मुख्य मंदिराला आकर्षक सजावट, टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी देहू नगरी दुमदुमली। पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरला येलो अलर्ट जारी। मुंबईमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान अभ्यासकांचा अंदाज। 1ली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार, हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी अनिवार्य, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा नवा GR आता समोर। नागपूर शालार्थ आयडी घोटाळ्यातील सूत्रधार या संदर्भात धक्कादायक खुलासे, चिंतामण वंजारीनं बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवली होती, वंजारीकडून शालार्थ आयडी म्हणून सरकारची कोट्यवधींची फसवणूक झाल्याची माहिती। विरार अलिबाग मार्गिका खासगीकरणातून राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय, तर नवघर ते बलावली या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं काम लवकरच पूर्ण होणार, राज्यातनं BOT तत्वावर या संस्थेसाठी मान्यता। नागपूर महापालिकेकडून दुसऱ्या दिवशी 92 सफाई कामगारांवर कारवाई, तर 1000 रुपयांचा दंड आणि अर्ध्या दिवसाचं वेतन कपातीची कारवाई। गांधीबाग आणि लक्ष्मीनगर झोनमधील सफाई कर्मचारी पूर्वसूचना न देताच गैरहजर होते।